हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको, महाडिस्कॉम, केडीएमसी, महावितरणसाठी ॲडव्हान्स अकाउंटिंगचा युनिट 5 सॉल्व करताय, जो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 3 कॅश फ्लो स्टेटमेंटसाठी. ठीक आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड 3 जो आहे तो कॅश फ्लो स्टेटमेंटसाठी यूज होतो. आणि हे जे MCQज आहे हे आपण सॉल्व करत आहे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट आणि ऑडिटरच्या पोस्टसाठी. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण युनिट 5 चे क्वेश्चन्स जे आहेत कॅश फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे, बघा फर्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन कॅश आयटम अँड दस एक्सक्लूड फ्रॉम कॅश फ्लो स्टेटमेंट इवन थ्रू इट अपियर इन द फायनान्शियल स्टेटमेंट. बघा, खालीलपैकी कोणती नॉन कॅश आयटम आहे जी रोख प्रवाह पत्रकात दाखवली जात नाही जरी ती आर्थिक अहवालात दिसते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ॲमोरटायझेशन ऑफ गुडविल, सेकंड रीपेमेंट ऑफ लोन, थर्ड इंटरेस्ट रिसिव्ड अँड फोर्थ लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे ॲमोरटायझेशन ऑफ गुडविलची ॲमोरटायझेशन ही दाखवली जात नाही. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, विच वन ऑफ द फॉलोइंग क्वालिफाईड ॲज अ कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी. खालीलपैकी कोणता रोख प्रवाह वित्तपुरवठा क्रियाकल्पातून होतो. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रेंट पेड फॉर ऑफिस प्रिमाइसेस, second payment for acquiring a subsidy, third buyback of equity shares, and fourth purchase of raw material. The correct answer आहे इथे थर्ड, buyback of equity shares चे buyback. Next, third, when a company receive insurance proceed for damaged machinery it is classified as. जखमी मशिनरीसाठी विमा मिळाल्यावर ते कशात वर्गीकृत होते. ठीक आहे, तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, second investing activity, third extraordinary item under investing, and fourth adjusted in retained earning. The correct answer आहे थर्ड extraordinary item under investing, गुंतवणुकीखाली असामान्य घटक. नेक्स्ट फोर्थ, if dividend paid is shown under operating activity this, देय लाभांश संचालन क्रियाकल्पात दाखवला तर काय होते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इट इज मॅन्डेटरी अंडर AS3, second it allowed for financial enterprise only, third is incorrect under AS3, and fourth it allowed only the direct method. The correct answer है third, it is incorrect under the AS3 नुसार चुकीचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ, which of the following would appear under investing activity in cash flow statement. ठीक आहे, खालीलपैकी काय गुंतवणूक क्रियाकल्पात दिसेल. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रिसिप्ट ऑफ लोन, सेकंड परचेस ऑफ इन्व्हेंटरी, थर्ड एक्विजिशन ऑफ पेशंट राईट, थर्ड रिझम्पशन ऑफ डिबेंचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्विजिशन ऑफ पेटेंट राईट्स. पेटेंट हक्क खरेदी इज अंडर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. ओके, नेक्स्ट सिक्स्थ, इंटरेस्ट पेड बाय बँक इज क्लासिफाईड अंडर. दिलेले बँकेचे व्याज कुठल्या क्रियाकल्पात येते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, सेकंड इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी, थर्ड ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, अँड फोर्थ एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, संचालन क्रियाकलाप. नेक्स्ट सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग ट्रीटमेंट ऑफ बोनस शेअर इन कॅश फ्लो. तर बघा ऑप्शन आहे, क्वेश्चन काय, रोख प्रवाहात बोनस शेअर्सच्या व्यवहाराबद्दल कोणते विधान बरोबर आहे. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट फायनान्सिंग हे आउटफ्लो, सेकंड इन्व्हेस्टिंग इनफ्लो, थर्ड नॉन कॅश ट्रान्झॅक्शन डिस्क्लोज सेपरेटली, अँड फोर्थ ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी इफ ॲज्युम नॉन प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉन कॅश ट्रान्झॅक्शन डिस्क्लोज सेपरेटली, नॉन कॅश व्यवहार म्हणून वेगळी नोंद. नेक्स्ट एट, where would the gain on sale of investment be shown in the cash flow statement. गुंतवणुकीवरील नफा रोख प्रवाह पत्रकात कुठे दाखवला जातो. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इन्व्हेस्टिंग इनफ्लो, सेकंड ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी अंडर इनडायरेक्ट मेथड, थर्ड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, अँड फोर नॉट शोन ॲट ऑल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी अंडर इनडायरेक्ट मेथड, अप्रत्यक्ष पद्धतीने संचालन क्रियाकल्पात. नेक्स्ट नाइन्थ, which of the following cash flow would not be offset in net reporting as per AS3. AS3 नुसार खालीलपैकी कोणते रोख प्रवाह नेट रिपोर्टिंग मध्ये ऑफसेट केले जात नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट प्रोसीड अँड रीपेमेंट ऑफ शॉर्ट टर्म डिपॉझिट,
सेकंड कॅश रिसिव्ड फ्रॉम अँड पेड टू सप्लायर विथ क्विक टर्नओव्हर. थर्ड borrowing and repayment of term loan. And fourth cash from sale and purchase of marketable security with the short maturity. The correct answer आहे थर्ड borrowing and repayment of term loan. मुदत कर्ज व उचल व परतफेड is not be offset in net reporting as per AS3. Next 10th, payment of lease rental on finance lease is shown as. फायनान्स लीज वरील भाडे देयक पुस्तक कुठे दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी अँड एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, वित्त पुरवठा क्रियाकलाप. नेक्स्ट 11th, an investment in a 3-month T-bill classified as held for trading is. 3 महिन्याच्या टी बिलमध्ये गुंतवणूक मीन्स हेड फॉर ट्रेडिंग कशात मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश इक्विव्हॅलेंट, सेकंड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, थर्ड ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी अँड फोर्थ इन्व्हेस्टिंग आउटफ्लो. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कॅश इक्विव्हॅलेंट, रोख समतुल्य. नेक्स्ट 12th, इफ अ कंपनी इश्यू शेअर टू परचेस लँड द ट्रान्झॅक्शन इज. जमीन खरेदीसाठी शेअर जारी करते हा व्यवहार काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग कॅश फ्लो, सेकंड इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो, थर्ड नॉन कॅश फायनान्सिंग अँड इन्व्हेस्टिंग ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ टू बी इन्क्लुडेड इन प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉन कॅश फायनान्सिंग अँड इन्व्हेस्टिंग ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, नॉन कॅश वित्तपुरवठा व गुंतवणूक व्यवहार. नेक्स्ट 13, which activity does not payment for restructuring cost like VRS, ठीक आहे, fall under in cash flow statement. पुनर्रचना खर्चासाठी जसे VRS केले पेमेंट रोख प्रवाहपत्रकात कोणत्या क्रियाकलापात मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेस्टिंग, फायनान्सिंग, ऑपरेटिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑपरेटिंग मीन्स संचालन. नेक्स्ट 14, पेमेंट ऑफ इन्कम टॅक्स ऑन प्रॉफिट फ्रॉम सेल ऑफ फिक्स असेट इज क्लासिफाईड अंडर. स्थिर मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यावर भरलेल्या कराचे वर्गीकरण कसे होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग, फायनान्सिंग, इन्व्हेस्टिंग विथ स्पेसिफिक डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ इन्व्हेस्टिंग विथ स्पेसिफिक डिस्क्लोजर, गुंतवणूक विशेष नोंदीसह. नेक्स्ट 15, which of the following is most likely excluded from AS3 cash flow analysis. खालीलपैकी काय AS3 च्या रोख प्रवाह विश्लेषणातून वगळले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटरेस्ट पेड, सेकंड डिक्रीज इन स्टॉक, थर्ड एक्सचेंज रेट ट्रान्सलेशन गेन अँड फोर्थ डिव्हिडंड पेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सचेंज रेट ट्रान्सलेशन गेन, विनिमय दर लाभ. नेक्स्ट 16, if company use indirect method, what does a decrease in creditor imply? जर अप्रत्यक्ष पद्धत वापरली तर देयक कमी झाल्याचा अर्थ काय आहे? तर बघा ऑप्शन आहे ॲड टू नेट प्रॉफिट, सेकंड डिडक्ट फ्रॉम नेट प्रॉफिट, थर्ड इग्नोर अँड फोर्थ शो अंडर इन्व्हेस्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिडक्ट फ्रॉम नेट प्रॉफिट, निव्वळ नफ्यातून वजा. नेक्स्ट तसंच बघा महाट्रान्सकोची अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट 7000 MCQs इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 17, रिडम्पशन ऑफ डेबेंचर ॲट प्रीमियम वुड बी क्लासिफाईड अंडर. डेबेंचर्सची प्रीमियमसह परतफेड कोणत्या क्रियाकल्पात मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग, सेकंड फायनान्सिंग, थर्ड इन्व्हेस्टिंग अँड फोर्थ एक्स्ट्राऑर्डिनरी. करेक्ट आन्सर आहे सेकंड फायनान्सिंग मीन्स वित्त पुरवठा. नेक्स्ट 18, इन विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन वुड AS3 रिक्वायर ग्रॉस रिपोर्टिंग. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत AS3 ग्रॉस रिपोर्टिंगची मागणी करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल अँड परचेस ऑफ फिक्स असेट, सेकंड इंटरेस्ट रिसिव्ड अँड पेड, थर्ड डिव्हिडंड रिसिव्ड अँड पेड अँड फोर्थ रीइश्यू अँड बायबॅक ऑफ शेअर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेल अँड परचेस ऑफ फिक्स असेट्स, स्थिर मालमत्ता खरेदी विक्री. नेक्स्ट 19, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर कॅश इक्विव्हॅलेंट. खालीलपैकी काय रोख किंवा रोख समतुल्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश डिपॉझिट रिपेएबल ऑन डिमांड, सेकंड 3 month फिक्स डिपॉझिट,
थर्ड 5 year and फोर्थ ट्रेजरी नोट मॅच्युरिंग इन 7 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 5 year NSC इन्व्हेस्टमेंट, 5 वर्षाची NSC गुंतवणूक. नेक्स्ट 20 इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट इज शोन इंडर. गुंतवणुकीवरील व्याज कुठे दाखवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग ऑलवेज, सेकंड इन्व्हेस्टिंग फॉर नॉन फायनान्शियल एंटरप्राइजेस, थर्ड फायनान्सिंग फॉर ऑल कंपनीज अँड नॉट शोन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्व्हेस्टिंग फॉर नॉन फायनान्शियल एंटरप्राइजेस, गुंतवणूक वित्तीय नसलेल्या संस्थांसाठी. ओके. नेक्स्ट 21 नेट प्रॉफिट इन्क्लूड्स 10,000 डेप्रिसिएशन, ठीक आहे, 5,000 प्रॉफिट ऑन सेल. व्हॉट इज इट ॲडजस्टमेंट इन इनडायरेक्ट मेथड. निव्वळ नफ्यात 10,000 घसारा व 5,000 मालमत्ता विक्री नफा आहे. अप्रत्यक्ष पद्धतीत काय समायोजन करावे? तर बघा ऑप्शन आहे ॲट 10,000, ॲट 5,000, ॲट 10,000, सबस्ट्रॅक्ट 5,000, सबस्ट्रॅक्ट बोथ अँड फोर्थ नो ॲडजस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲड 10,000 अँड सबस्ट्रॅक्ट 5,000. नेक्स्ट 22 इश्यू ऑफ शेअर ॲट प्रीमियम फॉर कॅश अफेक्ट्स. कंपनीने प्रीमियमसह रोख रकमेसाठी शेअर्स जारी केल्यास त्याचा परिणाम कुठे होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेटिंग, सेकंड इन्व्हेस्टिंग, थर्ड फायनान्सिंग अँड फोर्थ नन. करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्सिंग, वित्त पुरवठ्यामध्ये. नेक्स्ट 23 इफ अ कंपनी होल्ड अ फिक्स्ड डिपॉझिट विथ 4 month मॅच्युरिटी इट इज. जर कंपनीकडे 4 महिन्यांची मुदत ठेव असेल तर ती कशात मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश इक्विव्हॅलंट, इन्व्हेस्टिंग, ऑपरेटिंग अँड इग्नोर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन्व्हेस्टिंग मीन्स गुंतवणूक. नेक्स्ट 24 ऑपरेटिंग कॅश फ्लो कॅन बी निगेटिव्ह इवन वेन. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीतही संचालन रोख प्रवाह नकारात्मक असू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी हॅज नेट प्रॉफिट, सेकंड द कंपनी हॅज हाय सेल, थर्ड डेप्रिसिएशन इज 0 अँड फोर्थ ऑल ऑफ द. तो आन्सर आहे ऑल ऑफ द मीन्स कंपनी हॅज नेट प्रॉफिट, कंपनी हॅज हाय सेल, डेप्रिसिएशन इज 0 मीन्स विल बी निगेटिव्ह. ओके. नेक्स्ट 25 विच ऑफ द फॉलोइंग विल रिड्यूस कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन. संचालनातून होणारा रोख प्रवाह खालीलपैकी कोणामुळे कमी होईल? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज इन क्रेडिटर, सेकंड डिक्रीज इन इन्व्हेंटरी, थर्ड इन्क्रीज इन प्रीपेड एक्सपेन्सेस अँड फोर्थ इन्क्रीज इन डेप्रिसिएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्रीज इन प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड खर्च वाढी. ठीक आहे. तसंच बघा PDF अवेलेबल आहे महाट्रान्सकोसाठी अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट PDF आहे, टॅली अकाउंटिंग कम्प्युटराइज PDF अवेलेबल आहे, रिव्हिजन बेस्ड अकाउंटिंग PDF आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.